सांगितल्यानंतर तो युवा, तो यूथ, तो यंग, तो इंटेलिजंट, तो जागरूक, तो सोशल मीडियावर नेहमीच कार्यरत तो युवा आतला जातोय आणि दुसऱ्यालाच वोट करून बाहेर येतो. आता त्याच्यात आम्ही काय करणार? ईव्हीएम काय असतो? माझाही अनुभव असा आहे, जेव्हा मी पहिल्यांदा वोट टाकण्यासाठी गेलो होतो, इतकं घाबरलो होतो मी की व्हॉट टू डू, कसं करायचंय, काय आतलं मला तर पकडून ठेवणार नाही ना, माझ्या विरुद्ध काही गुन्हा वगैरे दाखल तर करून घेणार नाही का ते. पण इतकं घाबरलो होतो मी. असते परिस्थिती तशी, पण शेवटी वी आर अ जनरेशन ऑफ सोशल मीडिया, वी आर अ जनरेशन ऑफ मोबाईल, वी आर अ जनरेशन ऑफ टेलिकॉम रेव्होल्यूशन. सर्वांच्या हातात मोबाईल आहे, सर्वांच्या हातात सोशल मीडिया आहे. व्हॉट्सअपवर इतकं इन्फॉर्मेशन, आय वुड से ओव्हरलोड आहे, गुगलवर ओव्हरलोड आहे. तिथनं तुम्ही एवढी छोटी माहिती सुद्धा घेत नाही की आपल्याकडनं वोटिंग मध्ये चूक होऊन जातो. ठीक आहे, ते संपला विषय. आता त्याच्यात काय करणार? तिसरा अनुभव नाही खरं, त्यांनी माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन घालून दिली होती. इलेक्शन संपले तर म्हणजे काउंटिंग वगैरे सर्व झाली आणि मी माझ्या ऑफिस मध्ये बसलो होतो. इलेक्शन इज ओव्हर. असं 4-5 मुलं माझ्याकडे आले, यंग यूथ. साहेब, आपल्याला आपल्याशी एक इन्फॉर्मेशन शेअर करायचे आहे. बोला. माझ्या ऑफिस मध्ये ते आले. 2 काम होते त्यांचे. ते काहीतरी त्यांना दुसरा एक अवेअरनेस प्रोग्राम साठी मला बोलवायला होतं, म्हणून ते आले होते. सोबतच चर्चा करताना मी त्यांना विचारलं, वोट केलाय का? हो साहेब, केला आहे. छान झाला ना, व्हेरी गुड आहे साहेब. तिथे ना पैसे वाटत होते आमच्या घरा शेजारी, तिथे पैसे वाटण्याचं काम सुरू होता. तुम्ही का सांगितलं नाही आधी? तसं आम्ही घाबरलो की आमचं नाव येईल, नंतर आमच्याकडनं गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं इन्फॉर्मेशन येईल, हे काही ते आम्हाला बोलवतील आणि पुढे आमच्यावरच प्रेशर येईल, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. त्यांनी मला सांगितलंच नाही. इन्फॉर्मेशन, यू सी, यू आर अवर आईज अँड इयर्स. काय चाललंय नेमका सोसायटीमध्ये, आपल्या एरियामध्ये काय चाललंय, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून सिटीजन्स हॅव इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी. आपलं तेवढंच कर्तव्य आहे जेवढं कर्तव्य आमचं आहे. जसं प्राचीनी सांगितलं की निर्भयपणे, निष्पक्षपणे आपल्याला वोट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नुसतं शासन प्रशासन जबाबदार नाही आहे, आपण सुद्धा आमच्या लेवलवर इक्वली जबाबदार आहोत. ती इन्फॉर्मेशन जर आमच्याकडे इमिजिएटली आली असती, पोलीस डिपार्टमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंट सोबत मिळून आम्ही फ्लाइंग स्क्वॉड्स करतो. इलेक्शनच्या वेळी आम्ही टीम्स तयार करतो. आपली इन्फॉर्मेशन आमच्या कार्यालयापर्यंत पोहोचली की आमची टीम लगेच त्या ठिकाणी येऊन धडक करू शकतो. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही. यू आर अवर सिटीजन्स ऑन पेट्रोल, COP, कॉप बद्दल आणखीन एक सांगतो. एक नवीन ऍप्लिकेशन आलेली आहे, कॉप. सर्वांकडे सोशल मीडिया आहे, सर्वांकडे व्हॉट्सअप आहे, गुगल आहे, प्ले स्टोर आहे. त्याच्यात सिटीजन ऑन पेट्रोल COP जर आपण केला, एक नवीन ऍप्लिकेशन राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे. त्याच्यावर ते आता विदिन 10 डेज और विदिन 5 डेज त्याचा ऍक्च्युअल वापर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन मध्ये करणार आहोत. रजिस्ट्रेशन होणार, आपण फोटो पाठवू शकतो. जवळपास जे काही माझी टीम असणार आहे त्यांच्याकडे तो SMS जाईल, ते टीम सुद्धा ऍक्शन घेऊ शकतो. या प्रकारचे सॉफ्टवेअर, या प्रकारचे ऍप्लिकेशन एक आपण आता तयार केलेलं आहे. ते आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसण्यासाठी मिळू शकतो. सोबतच ट्रू वोटर एक ऍप्लिकेशन राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा तयार केलेली आहे. यू कॅन गो टू दॅट ऍप्लिकेशन, डाउनलोड करा आणि तुमचं नाव टाका अँड सी तुमचं नाव कुठे आहे मतदार यादीत. ट्रान्सपरन्सी फार महत्वाचं आहे. आता आपण जे काही मोहीम मागील 5-6 महिन्यांमध्ये घेतली, सर वी हॅव इंट्रोड्यूस 20,000 नवीन वोटर्स आपण सर नवीन आमच्या यादीमध्ये आणलेले आहेत, जे हु हॅव जस्ट गॉन बियॉन्ड 18 इयर्स ऑन January 1st, 2017. पण मला वाटते काही सुटले असतील. जे कोणी सुटलेलं आहे असं नाहीये की त्यांचं नाव आता टाकताच येत नाही.
इट इज अ कॉन्टिन्युअस प्रोसेस. जसं खाडे साहेबांनी आपल्याला सांगितलंय, आजही आपण ते सील ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरला तर आपलं नाव यादीमध्ये येऊ शकतो, ज्यांचे 18 वर्ष 1 जानेवारी 2017 ला पूर्ण झालेले आहेत. बरेच प्रोग्राम, स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, पथनाट्य आपण NSS, NCC आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून करतो मतदारांना जागरूक करण्यासाठी. बरेच वेळी असतो, जसं प्राचीने सांगितलं की मला तर उमेदवार याच्यामध्ये लिहिलेलं ते आवडत नाही, पण वोट करण्यासाठी गेला पाहिजे. तिथे नोटाचंही बटन आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. नोटा माहित आहे? नोटा माहित आहे? माहित आहे. नन ऑफ दी अबव. जेव्हा तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन करणार त्याच्यामध्ये बरेच वेळी आपल्याला चौथी चॉईस नन ऑफ दी अबव मिळतोय की याच्यातलं एकही नाही. पण वी शुड ट्राय टू वोट. आपल्याला वोट करण्यासाठी गेलेच पाहिजे. 60%, 65%, 70%, 30% लोक कुठे जातात? मी समजू शकतो की 100% एक वेळ म्हणजे करणं शक्य असते, जेव्हापर्यंत आम्ही तो बाध्य करणार नाही, जेव्हापर्यंत शासन, प्रशासन, इलेक्शन कमिशन तो बाध्य करणार नाही. पण आपल्याला स्वतःहून दाखवायला पाहिजे की वी कॅन रीच द पर्सेंटेज बियॉन्ड 95%. तोच महत्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी हा प्रोग्राम आम्ही आयोजित करतो. एक मोठा प्रोग्राम आज डिप्टी डीओ महोदय आणि सर्व त्यांचे सहकार्याने आज एक आयोजित केलेला आहे. NSS, नेहरू युवा केंद्र, NCC यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. स्पेशली IG सरांचा मी धन्यवाद करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज आम्हाला ते आपलं मार्गदर्शन करणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. फॉर्म 6, फॉर्म 7, फॉर्म 8, 6, 7, 8 मतदार यादीत नाव चेंज करणे, नाव टाकणे, नाव डिलीट करण्यासाठी 6, 7, 8 हा नंबर नेहमीच आपली आठवणीत ठेवा. हे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. याच्यानंतर या मतदार दिवसाच्या निमित्तानं आपण काही स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. मी मान्यवरांच्या परवानगीनं तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू इच्छितोय. सर्वप्रथम निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केली, माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेली सिद्धी अनिल देसाई, व्यंकटराव हायस्कूल आजरा. मी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगडे पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या मुलीचं कौतुक करावं. याच्यानंतर उच्च माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक वसंत सावंत, कैलासवासी भालचंद्र कुलकर्णी ज्युनियर कॉलेज महागाव. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या मुलाचं विशेष कौतुक करावं. याच्यानंतर उच्च माध्यमिक गटातील द्वितीय क्रमांक योगेश्री नामदेव शिंगारे, दिवाळी विद्यालय देवाळे. याच्यानंतर चित्रकला स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आहे अमृता तानाजी पाटील, दूधगंगा विद्यालय कागल. पटकन यायचं स्टेजवरती. याच्यानंतर द्वितीय क्रमांक आहे श्रेयस संजय शिंदे, विद्यामंदिर मुदाळ. तृतीय क्रमांक आहे माध्यमिक गटातून विशाल उमेश मेस्त्री, दूधगंगा विद्यालय कागल. विशाल मिस्त्री. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक गटातून चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आहे युवराज शिंदे, राजाराम महाविद्यालय कोल्हापूर. उच्च माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक आहे अनिकेत मच्छिंद्र कांबळे, राजाराम महाविद्यालय कोल्हापूर. चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आहे निखिल दत्ता मुचंडे, विद्यामंदिर कागल. निखिल मुचंडे. याच्यानंतर एक विशेष कौतुक
मगाशी ज्या मुलीनं भावी मतदार या नात्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं, मी मान्यवरांना विनंती करतो की प्राची निकम या विद्यार्थिनीचं विशेष कौतुक या ठिकाणी करावं. याच्यानंतर उत्कृष्ट BLO म्हणून काम केलेले पुरुषोत्तम ठाकूर कोगे 275/236. याच्यानंतर दुसरे उत्कृष्ट BLO आहेत संतोष पाटील. अजय कांबळे उचगाव 274/205. या विषयाचं पथनाट्य गेले 2-3 दिवस हे विद्यार्थी सादर करतात. मी पथनाट्यामध्ये काही स्वरूपात NCCच्या प्रमुखांनी या ठिकाणी उपस्थित राहायचा. त्यांच्या सहभागाबद्दल त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स सुपूर्द केली जातील. ऑल द बेस्ट. सर्वप्रथम NCCचे थँक्यू. चला 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 स्टाफ पटपट घ्या ना मोबाईल. चला कम ऑन. थँक्यू. चला थँक्यू फोटो. यामध्ये KMC महावीर कॉलेज कोल्हापूर, DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, NCC भवन PI स्टाफ आणि विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या सर्व ठिकाणच्या कॅडेट्सनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्याच्यानंतर TK गायकवाड साहेब NSS शिवाजी विद्यापीठ समन्वयक NSSच्या छात्रांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. मी TK गायकवाड साहेबांना विनंती करतो जे शिवाजी विद्यापीठामध्ये समन्वयक म्हणून कार्यरत आहेत NSSचे, त्यांनी या सर्वांचं सर्जेराव बरा, किरण तानाजी मोरे, नम्रता शिवाजी मोरे आणि सतेज सुनील कुलकर्णी हे आपलं पहिलं मतदान हे सर्व नवमतदार आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुढे साहेब पुढे सर सर साहेब मग जरा मागे आहे की ठळक आहे बाई ठळक आहे बाई. कार्ड दिसते फुल दिसते. त्याच्यानंतर कल्याणी संदीप शिंदे, मुस्कान दस्तगीर शेख, वैभव संदीप शिंदे, करण अविनाश जाधव, प्रणव प्रशांत चोपडे, सौरभ शिवाजी परब आणि सौरभ संजय भोसले या नवमतदारांनी सुद्धा स्टेजवरती यावं. एकत्र घ्या. अशा पद्धतीचं आपण दृष्टिकोन ठेवून मतदानाचा हक्क 100% बजावला पाहिजे. माननीय खाडे साहेबांनी सैनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले अवेअरनेस स्वीप नावाचं जे इलेक्शन कमिशनचा कॅम्पेन आहे की पूर्ण वर्षभर ही मतदारांमध्ये जागृती राहिली पाहिजे. फॉर्म्स भरून तुमच्या सगळ्या डेटा अपडेट केला जातो. तुमची माहिती तुम्हाला आता कम्प्युटरवरती काय साध्या तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कुठं मतदार आहात, कुठल्या ठिकाणी तुम्हाला मतदानाचं केंद्र आलेलं आहे, कुठल्या खोलीत ते केंद्र आलेलं आहे, ते सगळी माहिती तुम्हाला पटकन मिळू शकते. कारण कुणाच्या आधार घेण्याची किंवा त्या दलाल लोक असतात जे बाहेर बसलेले त्यांची मदत घेण्याची फारशी गरज नाही. तुमचं तुम्हाला आता कळलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सगळी जाणीव जागृती केली पाहिजे आणि हा मला बदल करायचा, हा माझा ऑनर आहे, हे माझ्या देशाच्या प्रती असणारं कर्तव्य आहे, हे खूप महत्त्वाचं माझं कर्तव्य आहे. आणि हा स्पीच ऑफ एक्सप्रेशनचा माझा विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या माध्यमातून
मी माझं मतदान करतोय. प्रत्येक मत हे खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येक मताला महत्त्व आहे. हे समोर ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम माननीय कलेक्टर महोदयांनी आणि खाडे साहेबांनी राबवलेला आहे. आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली गेली. नवीन मतदारांना मतदानाचं कार्ड दिलं. हेच कार्ड नाही आहे, तुम्हाला सगळ्या पद्धतीचे 9-10 प्रकारचे कार्ड्स, म्हणजे आधार कार्ड असेल, तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल, त्याच्या आधारे सुद्धा मतदान करता येतं. त्यामुळं फक्त हे कार्ड साहेबांनी दिले तेच कार्ड हे मॅन्डेटरी नाही आहे किंवा कंपल्सरी नाही आहे. हे वेगळ्या पद्धतीचं कार्ड सुद्धा तुमच्याकडे ते क्रायटेरिया आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आणि ही जागृती आपल्या आसपास, आपल्या सभोवतालच्या भागामध्ये, आपल्या परिचितांमध्ये जेवढी वाढवता येईल तेवढं आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हे पार पाडली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा खाडे साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपलं हे मार्गदर्शन निश्चितच इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक मतदाराला आणि भावी मतदाराला उपयुक्ताचं ठरेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखी एक गोष्ट, शेवटचे हॅपीज एंडिंग्ज असं ज्याला म्हटलं जातं, तो एक भाग शेवटचा घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. आपले पोलीस अधीक्षक माननीय श्री महादेव तांबडे साहेब यांना कालच राष्ट्रपती त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे. मी जिल्हाधिकारी साहेब अमित सैनी यांना विनंती करतोय, विनंती आहे मान्यवरांना की त्यांनी तांबडे साहेबांचं विशेष असं कौतुक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं. सर्वांची रजा घेतो आणि मतदार नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी करवीर माननीय श्री सचिन इतापे साहेबांना विनंती करतो की उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करावेत. भारत निवडणूक आयोगामार्फत प्रतिवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. या आजच्या 7व्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम गेल्या महिनाभरात राबवले. आजही आपण सकाळी रॅलीचं आयोजन केलं होतं, काही पथनाट्य सादर झाले आणि या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आपण 9 मतदारांना ओळखपत्र देणं आणि विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करणं हे कार्यक्रम आपण पार पाडले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वसामान्यांचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. वेळेची उपलब्धता लक्षात घेता मी आभार प्रदर्शनासारख्या औपचारिक गोष्टीत जास्त वळ दवडणार नाही, तरी देखील हे आमचं कर्तव्य आहे की या सर्व मान्यवरांनी आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांचा बहुमोल वेळ दिला. त्याच्यामध्ये माननीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आपला अत्यंत बहुमोल वेळ दिला. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर अमित सैनी सर, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे देखील आम्ही सर्व आभार मानतो. माननीय श्री कुणाल खेमनार सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे आम्ही आभारी आहोत. आत्ताच आपण ज्यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला असे आपले आदरणीय महादेव तांबडे सर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे आम्ही आभारी आहोत. याशिवाय व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदवडेकर सर, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ, संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी, श्री ढेरे साहेब उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका आणि त्यांचा अधिकारी कर्मचारी वर्ग, या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. याशिवाय